जो ट्रॅव्हलिंगचा प्रश्न येतो तो खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता खूप महत्वाचा प्रश्न आहे पाणी, वीज आणि इतर सुविधा काय आहेत दिव्यामध्ये. मेन तर पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा काय या दिव्यात घर घ्यायचं की नाही घ्यायचं, हो की नाही? ऑफकोर्स येस येस. झालं नॉर्मल शाळा, हॉस्पिटल आणि इतर सुविधाचं काय म्हणशील? ऍक्च्युली थोडासा मी कम्फर्टेबल नाही म्हणजे शाळा किंवा हॉस्पिटल म्हणा. पण खरंच दिव्याला घर घ्यावं का, हा प्रश्न जो महत्वाचा आहे, ह्या प्रश्न. नमस्कार मित्रांनो, मी हरीश बाने, एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा खूप महत्त्वाचा विषय आणला आपण मुंबईत राहतो आणि मुंबईत खूप जण आता घर घेण्याचा खूप घर शोधत असतो. आपण स्वप्नातलं घर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातल्या त्यात आता मुंबईत महाग झालं आहे तुम्हाला घर घेणं. तर आता बहुतेक लोक जे आहे मराठी माणूस तो ठाण्याच्या पुढे कल्याण, डोंबिवली, बदलापूरपर्यंत घर घेण्यात तयार झालेला आहे. तसा तिकडे जाण्याचा कल आहे सध्या. तर आत्ता आपण बघणार आहोत की मी राहतो दिव्यात, आपल्याबरोबर आपले बंधू आहेत. बंधू पण दिव्यात जवळजवळ आता आम्ही दोघं 5 वर्ष राहतोय. तर 5 वर्षाचा काय दिव्याचा एक्सपिरियन्स आहे, कारण की त्यातल्या त्यात जर तुम्ही म्हणाल कल्याण डोंबिवलीत जाण्यापेक्षा दिव्याला तुम्हाला अफोर्डेबल घर आहेत. पण खरंच दिव्याला घर घ्यावं का, हा प्रश्न जो महत्त्वाचा आहे, ह्या प्रश्नावर आज आपण डिस्कशन करणार आहोत. आमचे बंधू आहेत, मी आहे स्वतः. तर काही प्रश्न आपण निवडलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्यापर्यंत काय दिव्याचा रिव्ह्यू असेल तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याबरोबर आहेत विनायक घुमे, आपले बंधू आहेत, आपले मित्र आहेत. तर पहिलाच प्रश्न, किती वर्षापासून तू दिव्यात राहतोयस? म्हणजे जवळपास मला वाटतं लॉकडाऊनच्या आधी घेतलं होतं, पण बुकिंग केलं होतं आणि जसं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून राहायला मी इकडे आलो. जवळजवळ 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. त्याच्यात मला वाटतं त्याच्यात 8-10 महिन्यानंतर तू राहायला आलास. हा करेक्ट. तर माझ्या अगोदर आलेला आहे. तर 5 वर्षाचा एकंदरीत एक पहिलाच प्रश्न आपण क्लिअर करूया, दिव्यात घर घ्यायचं की नाही घ्यायचं, हो की नाही? ऑफकोर्स येस येस. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मुंबईमध्ये राहायचं, जास्त लांब नाही जायचंय, अफोर्डेबल पाहिजे, परवडणारं पाहिजे, परत खूप साऱ्या गोष्टीच्या बेसिक गोष्टी माणसाला पाहिजे, तर मला वाटतं लांब जाण्यापेक्षा दिव्यात एक्झॅक्टली. कारण की मी आतापर्यंत राहिलो ठाण्यामध्ये. ओके. ठाण्यामध्ये राहिलो, कळव्यामध्ये राहिलो. तर तुम्ही जे ठाणे कळव्यामध्ये जे बघाल ना, ते तुम्हाला जेवढं तुम्ही इथून ठाणे कळव्यापासून जेवढं लांब जाल ना तेवढं थोडंसं लाईफ कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. ट्रॅव्हलिंग वाढतो, खूप साऱ्या गोष्टी येतात. तर एक सॉर्टेड लाईफ जगायची असेल, तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईमध्ये आपलं की धावपळीचं आयुष्य आहे. कनेक्टिव्हिटी आहे. एक्झॅक्टली. तरी तर आता जर खूप चांगली झाली. जेव्हा घ्यायचं होतं, ऍक्च्युली मी ना ह्याच्या आधी खूप फिरलो, म्हणजे बदलापूर म्हणा, म्हणजे कल्याणच्या पुढे, कारण की आपलं तेवढं बजेट नव्हता. बरोबर. तर खूप फिरलो, पण माझं तिकडे जायचं मनच नाही झालं. ओके. ट्रॅव्हलिंग, कारण की इकडूनच बदलापूर जर जायचंय, याच्यापेक्षा बदलापूर मध्ये स्वस्त भेटत असतील रूम. एक्झॅक्टली. पण इकडून अर्धा पाऊण तास, कारण की आपण कसं नोकरदार माणूस आहे. तर आता परत महत्वाचा प्रश्न येतो की त्या साईडला बदलापूर, कल्याण साईडला थोडे महाग आहेत रूम, म्हणजे कम्पॅरेटिव्हली. त्यातल्या त्यात आपल्याला दिव्यामध्ये स्वस्त रूम आहे. तर अजून एक आपल्याला महत्वाचे आले आहेत ज्यांना दिव्याचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर आपण कामावर चालले आहेत, पण एकच प्रश्न विचारतो, दिव्यात घर घ्यायचं की नाही घ्यायचं? हा, नक्की. तर दिव्यासाठी रिव्ह्यू चांगला आहे. 15 मिनिट सोडतो बाईकवर. तर आपला छोटू पण आलाय. लवकर कसं होईल? 10-15 मिनिटं पाहिजे पप्पाला. मी रात्री 10ची ट्रेन आहे. कुठे घरी? इकडे. महत्वाचा प्रश्न आहे की दिव्यामध्ये फ्लॅट किती भेटतो, म्हणजे दिव्यामध्ये सध्याचे फ्लॅटचे रेट्स काय असतील अंदाजे? चला, पहिलं कसं माहितीये का, जर तुम्हाला जर सांगायचं झालं फ्लॅटचा रेट, तर किती तुम्ही जसं मार्केट वाढतंय, तुम्ही जो रेट ठाण्यामध्ये आहे, कळव्यामध्ये आहे, कम्पॅरेटिव्हली इकडे पण रेट त्याच स्पीडने वाढतोय. पण एक अफोर्डेबल आहे. हा, तर एक्झॅक्ट रेट सांगायचा ना, आता 25-30, एरिया जरा कमी असेल 1 BHK वगैरे, तर 25 आसपास बोलतोय मी, म्हणजे 30-35च्या आसपास आहे. नवीन कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी चालू आहे. तर दिव्याचा रेट म्हणाल तर 1 BHK घ्याल तर 30-35 धरून चालू आपण. 30 ना आता घेऊन नका चालू. मग त्याच्यावर एक्झॅक्टली मिनिमम 32 लाख असतील ना, तर तुम्हाला 1 BHK मिळेल. 1 BHK. कारण की मी आता म्हणजे काही ठिकाणी 30 ते 35च्या दरम्यान धरून चला. आता आपला पुढचा प्रश्न येतोय, दिवा, ठाणे आणि डोंबिवली 3 ठिकाणापैकी तू जर दिवा, ठाणे आणि डोंबिवली जर तुला घ्यायचं झालं, तर या 3 ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणात तू घर घ्यायचं ठरवशील? जर तुम्ही जर रँकिंग करायचं तर ठाणे नंबर 1. ठाण्यात म्हणजे अफोर्डेबल. एक्झॅक्टली. पण तिथे अफोर्डेबल हाऊसिंग नाही मिळणार. करेक्ट. नंबर 2 दिवा आणि नंबर 3 डोंबिवली. करेक्ट. कारण की ठाणा
दिवा आणि डोंबिवलीमध्ये पहिलं तर ठाण्यात बट ऑब्वियस आहे, जर ठाण्याला त्या रेटमध्ये जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही ठाण्यालाच रूम घ्या. पण ते आता खिशाला परवडणारं नाही आहे, कारण की 70-80 लाख किंवा कोटीच्या घरात ठाण्याचा भाव गेलेला आहे. तर तिकडे आपण घेऊ शकत नाहीये. आणि डोंबिवलीला म्हणाल तर डोंबिवली एवढंच, जेवढी डोंबिवली डेव्हलप होते तेवढी सेम कॉस्ट मध्ये दिवा पण आता हळूहळू डेव्हलप होतोय. तर दिव्यात पण तुम्ही घर घेऊ शकता. तर ह्याच्या पुढे जो आपला प्रश्न आहे डोंबिवली तुम्हाला कंपॅरिझन सांगतो, थोडंसं एका 2 वाक्यात कंपॅरिझन सांगतो. हे बघा, आता फॉर एक्झाम्पल आता जिथे आपली सोसायटी आपल्याला समोर पलावा दिसतोय एक्झॅक्टली, आणि तोच पलावा जर तुम्ही स्टेशन पासून गेलात तर 7 किलोमीटर आहे प्लस ट्रॅफिक आहे डोंबिवली पासून. त्याला डोंबिवली लोकेशन लावतात पण एक्झॅक्ट करेक्ट तो डोंबिवली मध्ये येत नाही. तर मोठा मोठी ना तर 45 मिनिटचा डिस्टन्स आहे बाय रोड. ओके, पण तुम्ही जर आता जर इथूनच बघितलं तर आपण स्वतः या मॉलला 7 मिनिट्स पण जातो. हा मधला जो रोड आहे त्याच्यामुळे ही कनेक्टिव्हिटी जवळ आहे. नंबर 2 तुम्हाला हे सांगेल, तुम्हाला डोंबिवलीला तुम्हाला मॅकडॉनल्ड्स वगैरे तुम्हाला सगळं मिळेल, पण तुम्हाला इथे नाही मिळणार, पण तेवढ्या डिस्टन्सवर तुम्हाला सगळं मिळेल. करेक्ट, एक्झॅक्टली. तर तो 6 किलोमीटरच्या अंतर थोडा बहुत डिफरन्स आहे, कारण की डेव्हलप होते. अजून बऱ्यापैकी गोष्टी आहेत की ज्या अवेलेबल नाही आहेत, पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या डोंबिवलीला नाही, दिव्याला तुम्हाला इझिली ऍक्सेसिबल आहेत. कारण की डोंबिवली ना पहिले नोन स्टेशन आहे, कोणाला डोंबिवली कोणालाही कळेल. पण दिवा हे लगेच कोणाला कळणार नाही. त्याच्यामुळे डोंबिवलीचा रेट पहिल्यापासून थोडासा आहे, पण आता तो पण इज कम्पॅरेटिव्हली जर दिवा आहे ना थोडा जास्त फरक नाही याच्यामध्ये. बरोबर. असं तर आता एक महत्वाचा प्रश्न आहे की दिव्यामध्ये बहुतेक असं दिव्याचं नाव खराब आहे की दिव्यामध्ये भरपूर अशा प्रॉपर्टी इलिगल आहेत. तर दिव्याच्या कोणत्या साईडला लिगल प्रॉपर्टीज किंवा कसं घ्यावं, लिगल प्रॉपर्टी आपल्याला कसं, म्हणजे आता लिगल प्रॉपर्टीचं कसं माहिती आहे का, आता जर तुम्ही दिव्याला जर बघाल तर तो जो 20-25 वर्षापूर्वीचा दिवा होता राहिला नाहीये. आणि सध्या हा जो एरिया जो डेव्हलप होतो इथे त्यावेळी काय नव्हतं, पण शेती होती. आणि जे इलिगल तुम्ही जर बोलता तर दिव्याचा जो ईस्टचा वेस्ट स्टेशनच्या आजूबाजूचा एरिया आहे ना तो पूर्ण इलिगल आहे. करेक्ट, ठीक आहे. आणि कोणाला तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं स्टेशन पासून तुम्ही 2-3 किलोमीटर चालता. जसं की आता आमचा हा जो प्रोजेक्ट आहे कर्डी साईड 3 किलोमीटर आहे. सो विच इज फाईन, आणि ते सगळं लिगल आहे, सर्व रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे, बँक लोन करताय. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे हे या साईडला घेणं योग्य आहे. आणि पाण्याचा पण एवढा चॅलेंजिंग प्रॉब्लेम नाहीये. करेक्ट, ज्याच्यासाठी हा प्रश्न आपण पुढे घेणार आहोत, कारण की पाण्याचा प्रश्न आता जो आहे पूर्ण मुंबईत गंभीर झालाय. पूर्ण मुंबईत म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रात गंभीर झालाय. तरी पण हा प्रश्न आपण नंतर घेऊ. सध्या आपण जे मी ठरलेले प्रश्न आहेत. आता कनेक्टिव्हिटीचं कसं म्हणेल? कनेक्टिव्हिटी पण खूप छान आहे. आता इथून तुम्हाला बाहेरून रिक्षा मिळते, 15 रुपये शेअर स्टेशनला सोडते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे रात्री 11-12 वाजेपर्यंत पण रिक्षा असतात. नुसार सेकंड ऑप्शन बसेस, तुम्हाला इथून जायला बसेस आहेत. नवी मुंबईला जा, ठाण्याला जा, म्हणजे बसेसची कनेक्टिव्हिटी खूप आहे. आणि तो ऍक्च्युली मला वाटतं ही कोविडच्या नंतर या कोणी बसेस चालू केल्या होत्या. ओके, टीएमटी आणि बेस्टच्या बसेस स्टेशनला येणार. त्यामुळे तो त्यांचा प्रोजेक्ट सक्सेसफुल आहे आणि पुन्हा बसून भरून जातो इथून बस. कनेक्टिव्हिटीचा काय प्रॉब्लेम इथून जी कनेक्टिव्हिटी आहे ना, वाशीला जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा पनवेलला जी कनेक्टिव्हिटी आहे, जी डोंबिवलीवरनं तुम्हाला नाही भेटणार, जी कनेक्टिव्हिटी इथून दिव्यावरनं तुम्हाला वाशी पनवेलला सहज जाता येतं. 45 मिनिटाचं अंतर आहे, तुम्ही सहज गाठू शकता. परत आता नवीन म्हणाल तर प्रोजेक्ट आपला जे एअरपोर्ट जे नवीन हे चालू झालंय नवी मुंबईचं, ती कनेक्टिव्हिटी इझी आहे. आणि इकडून तुम्हाला कोकणात बाहेर जाण्यासाठी तुम्हाला इझिली ऍक्सेसिबल आहे दिवा. ट्रेनचं काय म्हणशील कनेक्टिव्हिटी मध्ये? ऍक्च्युली दिवा आहे ना, मला सांगतो, दिवा आहे ना जंक्शन आहे. इथून तुम्हाला पनवेलला कनेक्टिव्हिटी मिळते. बरोबर, ठीक आहे. इथून तुम्हाला ट्रेन, या ट्रेन नॉर्मल द्रोहा दिवा जी जाते त्याच्याने पनवेलला आपण नक्कीच जाऊ शकतो. भले कमी ट्रेन आहे पण नक्कीच आपण जाऊ. वसई विरारला पण तुम्हाला इथून ट्रेन आहे. ठीक आहे, टायमिंग वरती आहेत, पण आहे कनेक्टिव्हिटी आहे. कारण की तुम्ही दादरवरून गेलात ना, म्हणजे 2-2.5 तास कुठंच नाही. पण तुम्ही जर इथून जर गेलात या ट्रेनने, मला वाटतं 3-4 ट्रेन जातात वाटतं इथून, त्याने तुम्ही 1-1.25 तासामध्ये तुम्ही वसईला पोहोचू शकता. त्याच्यामुळे ती कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. आणि डेली रुटीनचं कसं म्हणाल? ट्रेन कनेक्टिव्हिटी डेली रुटीनचं काय म्हणतो? ऍक्च्युली काय माहिती आहे का, आता हा स्ट्रगल मला ऐकायला खूप आवडेल. हा दोघांचा डेलीचा स्ट्रगल आहे. ऍक्च्युली हा ना सेंट्रल आहे, हे सेंट्रल आहे, हा स्ट्रगल सगळ्यांचाच आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये गंमत सांगतो, तुम्हाला मी राहायचो मला कळव्यात. याच्या आधी ना पुन्हा ट्रेन कळव्याला खाली व्हायची, जी दादरवरून ट्रेन पुन्हा कळव्याला खाली व्हायची. आता थोडं सिनरी असं झालं की दिव्याला खाली होते. म्हणजे नक्कीच क्राऊड वाढला इकडे. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे क्राऊड वाढला याचं मागचं कारण पण तेवढंच महत्वाचं आहे, कारण की इथे डेव्हलपमेंट होते. एक्झॅक्टली, करेक्ट. आणि अजून खूप स्कोप आहे. एक्झॅक्टली, थोडासा त्रास आहे सकाळचा नक्कीच, कारण की इथून डायरेक्ट कोणती ट्रेन नाहीये. डोंबिवलीपेक्षा खूप जास्त त्रास आहे, कारण की आपण पण स्वतः फर्स्ट क्लास किंवा एसीने ट्रॅव्हल करतोय, जे नॉर्मलने ट्रॅव्हल करतात. सकाळची हालत मी रोज बघतोय किंवा आपण रोज बघतोय, तर तो थोडासा त्रास आहे नक्कीच.
पण पुढे येणाऱ्या काळात हा त्रास पण कमी होईल. 100% कमी होईल. कारण आता पण लोकांना तुम्ही एक स्टेशन मागे जाल ना कोपरला, तुम्हाला ऍटलीस्ट चढायला मिळतं. ओके, रिव्हर्स ट्रॅव्हलिंग करून एक स्टेशन मागे जायचं, तुम्हाला चढायला मिळतं. आणि नाहीतर मोठी डोंबिवलीवरून ट्रेन सुटते, तर तुम्ही 2 स्टेशन पण जाऊ शकता जर तुम्ही पीक टायमिंगला गेलात तर. पण यस, ट्रेनचा कनेक्टिव्हिटी म्हणा तर हा क्राऊडचा प्रॉब्लेम आहे. कारण तो खूप क्राऊड झाला आता. कारण की पहिली मला माझ्या कळव्याला पूर्ण ट्रेन खाली व्हायची, पण आता असं सीन झालं की दिव्याला पूर्ण ट्रेन खाली होती. एक्झॅक्ट असं. तर लोकेशन थोडंसं चेंज केलं, म्हटलं दिव्यातलं बीच दाखवूया. मस्करी नाही करत आहे. खाडीजवळ आलोय दिव्याच्या. तिकडे कसं सोसायटीत थोडासा आवाज येत होता, मुलांचा खेळायचा पण वेळ होता. तर आपण होतो की रेट्स काय, तर रेट होते 30-35 लाख 1 BHK. हा 1 BHK. न्यू कन्स्ट्रक्शन. तर कनेक्टिव्हिटी पण ठीक आहे बऱ्यापैकी. सकाळचा जो स्ट्रगल आहे तो वेगळा आहे सेंट्रलचा. तर आता पुढचा प्रश्न आहे की दिव्यात भविष्यात प्रॉपर्टीचा भाव नक्की वाढेल का? ऑफकोर्स वाढणार. तुम्हाला सांगू का मी, जेव्हा 2020 मध्ये राहायला आलो होतो ना आपण, तर आता आपल्या फ्लॅटमध्ये 10 लाखाचं अप्रिशिएशन झालंय. करेक्ट. आणि आम्ही कम्पॅरेटिव्हली जेव्हा घेतलेले 25च्या आसपास, 25 ते 30च्या दरम्यान प्रत्येकाने आसपास घेतलेले, आता 35च्या दरात गेलेले आहेत. एक्झॅक्टली. कारण की मी स्वतः व्हॅल्युएशन केले माझ्या हम्म. रूमने, त्याच्यासाठी मी सांगतो. असं नाहीये की मी असं सांगतो, माझ्या रूमचं व्हॅल्युएशन केले मी काही गेल्या दिवाळीच्या आधी. ओके, त्यावेळी अराउंड 10 लाखाचं अप्रिशिएशन झाले. नंबर 1. Okay. नंबर 2, सेम तुम्ही कम्पेअर कराल ना, माझ्या फ्रेंडने पण त्यावेळी बदलापूरला घेतला होता, पण तो सध्या सेम कॉस्टला पण जात नाहीये. इवन ही कारण की रेडी टू. आता जर बघाल फॅक्ट मध्ये बघाल तर बदलापूर साईडला कोण जायला तयार नाहीये. डोंबिवली किंवा कल्याणला जायला तयार आहेत, पण त्याच्या पुढे जायला कोण तयार नाहीये. कारण की जो ट्रॅव्हलिंगचा प्रश्न येतो तो खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता खूप महत्वाचा प्रश्न आहे पाणी, वीज आणि इतर सुविधा काय आहेत दिव्यामध्ये. मेन तर पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचं काय? पाण्याचं कसं माहितीये का, सध्या पूर्ण ठाण्यामध्येच पाण्याचा इश्यू आहे. पण ठीक आहे, पाणी आहे. जे तुम्ही जे स्टार्टिंगला जे दिवायचो ना, दिवाला पाणी नाही, ते कुठे ते ईस्टला पाणी, सॉरी वेस्टला पाणी नाही, ईस्टला पाणी आहे. जे कळव्यामध्ये तुम्हाला पाणी मिळतं, कारण की हे टीएमसीच आहे सगळं. त्यामुळे इकडे पाण्याचा एवढा इश्यू म्हणजे असं नाही म्हणता येणार पाणी नाही हा आहे. issue पाणी आहे. आहे, इश्यू आहे, हा जेन्युअन इश्यू आहे. त्या मुबलक प्रमाणात पाणी नाही, पण पाणी आहे, डेव्हलप होतंय, हळूहळू सुधारणा होईल. की पाणी एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये असं इश्यू हा. नाहीये, पण पाणी आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचं काय म्हणशील? आता टोरंट आल्यापासून इलेक्ट्रिसिटीचा काही इश्यू नाही. काही इश्यू म्हणजे नाही. पहिल्यासारखी जी लाईट जात होती ती तरी आता नाही जात आहे. 24 तास लाईट असते. आता एक मेन तुमच्यासाठी आहे, तुम्ही पण जर दिव्यामधून असाल किंवा ठाण्यातून असाल, आजूबाजूच्या विभागामधून असेल, तुम्हाला पण दिव्याची बऱ्यापैकी माहिती असेल, इतर लोकांना पण कळेल, तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा दिव्यात घर घ्यायचं का नाही. तुम्ही हा जर व्हिडिओ बघताय इतरांना पण कळेल. कारण की आम्ही तर आमचा रिव्ह्यू देतोय, आम्ही 5 वर्ष राहतोय, तर आम्हाला तरी अजून तरी व्यवस्थित आहे. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की दिव्यात घर घेऊ शकता. तर आता प्रश्न येतो की नवीन प्रोजेक्ट मध्ये रूम घ्यायचा की जे रिसेल मध्ये, आता कारण की बऱ्यापैकी 10 वर्ष पण झाले आहेत जेव्हा दिवाळपासून डेव्हलपमेंट झाली, तर रिसेल मध्ये घ्यायचा की नवीन प्रोजेक्ट मध्ये घ्यायचा? तुम्ही जर मला वाटतं रिसेल मध्ये घेत असाल ना, जर तुम्हाला जर 3-4 लाख रुपयाचा जर तुम्हाला ऍडव्हान्टेज होत असेल, नक्की रिसेल मध्ये घ्या. रिसेल मध्ये. ओके. अदरवाईज तुम्ही नवीन मध्ये घ्या. कारण कसं असतं माहिती आहे का, रिसेल मध्ये खूप तुम्हाला इन्क्वायरी करायला लागतील की त्याच्या मेंटेनन्स मध्ये म्हणा प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टी टॅक्स काय प्रॉब्लेम इश्यूज आहेत का? बरोबर. तुम्हाला इन्क्वायरी करायला तर लागतील. तुझं मत आहे की नवीन मध्येच घ्यायचं? नवीन मध्ये घ्या. तर तुम्हाला 3-4 लाख 4-5 लाखाचा तुम्हाला जर जसा benefit असेल तसं. मिळत असेल कम्पॅरेटिव्हली न्यू, तर तुम्ही जे रिसेल वाले असेल त्याला तुम्ही जाऊ शकता. ओके. आता हे झालं नॉर्मल. शाळा, हॉस्पिटल आणि इतर सुविधाचं काय म्हणशील? ऍक्च्युली थोडासा मी कम्फर्टेबल नाहीये, म्हणजे शाळा किंवा हॉस्पिटल म्हणा. ठीक आहे, म्हणजे हॉस्पिटलवर आहेत असं नाही, इथे मेट्रो वगैरे सगळं आहे. ठीक आहे, पण त्या हे नाही एक्झॅक्टली. कारण की लास्ट टाइम माझं ऍक्सिडेंट झालं होतं, ठीक आहे, तेव्हा मला ऍडमिट केलं होतं, पण हॉस्पिटलमध्ये exactly. हे नाहीये. आणि तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे काय सांगतो माहिती आहे का मी, की मी दिव्यामध्ये रूम का घेतला, कारण की मला ठाण्याची कनेक्टिव्हिटी जवळ पाहिजे होती. Simply. एक्झॅक्ट. आणि त्याचा फायदा मला त्यावेळी झाला जेव्हा माझं ऍक्सिडेंट झालं ना, तेव्हा मी ते ऍडमिट झालो रात्री. करेक्ट. पण सकाळी आम्हाला शिफ्ट करावं लागलं. सकाळी मॉर्निंगला मी लगेच कळव्याला गेलो. shift हार्डली करावं लागलं. हा एक्झॅक्टली 20 मिनिटांमध्ये कळव्याला पोहोचतो माणूस. मग असं म्हणता येईल, कारण की मी पण बघतोय भरपूर सोसायटीचे किंवा माझे पण रिलेटिव्ह आहेत, माझे पण भाचाभाची आहेत, त्यांना शाळा नाही आहे. म्हणजे आहेत शाळा, पण ती जी क्वालिटी हवी आहे, ती जी तुम्हाला हे हवे ते नाही आहे. हॉस्पिटल पण आहेत, बेसिक त्याच्यासाठी आहेत, पण तुम्ही एकदम म्हणाल की त्या लेवलचे हॉस्पिटल्स वगैरे नाही आहे, किंवा जी ट्रीटमेंट हवी आहे तुम्हाला ती ठाण्या डोंबिवली साईडला जी ट्रीटमेंट भेटेल ती तुम्हाला दिव्याला नाही भेटणार. म्हणजे एकदम इमर्जन्सी असेल तर तुम्हाला तिकडे शिफ्ट व्हावं लागेल. कारण की एक ज्वलंत उदाहरण त्याने सांगितलं, कारण की आमची पण रात्री काय धावपळ झालेली, परत सकाळी उठून त्याला न्यावं लागलेलं, छोटंसं एक ऍक्सिडेंट झालेलं.
त्यासाठी पण आम्हाला तिकडे कळव्याला शिफ्ट एकदम छोटा झाला, 2 हाडं तुटली होती. हा म्हणजे तसं छोटाच होता, छोटं पण ते झालेलं. आमच्यासाठी मोठंच होतं. Exactly. पण तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगतो, ऍक्च्युली इथे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल प्रपोज आहे आपल्या जवळ बरोबर. दिव्यामध्ये. पण कधी होईल आय डोंट नो. नाही नाही, झालंय त्याचं बांधकाम. Exactly. मला पण हा जे बोलतोय ते बरोबर आहे. गव्हर्नमेंटचं एक छोटंसं हॉस्पिटल आहे, ज्या लोकेशनला आता मी उभा आहे त्यापासून 500 मीटर अंतर समोरच त्याचे 2 माळे बांधून पण झाले आहेत. ते पण झालंय. बस डेपो पण येतोय आपल्या बिल्डिंगच्या मागे. हा, मग बस डेपो पण येतोय. म्हणजे असे बहुतेक प्लॅन आहेत जे दिव्यामध्ये होत आहेत आणि त्यांना थोडा वेळ जाईल. सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगू का, पहिले दिव्याची ओळख होती डम्पिंग. आता तो डम्पिंग पूर्ण संपलाय. तर डम्पिंग आता नाहीच आहे. जे मला वाटतं वर्ष झालं असेल डम्पिंग पूर्ण कम्प्लिटली बंद आणखी स्टेशन पासून पुढे येताना खर्डीला पूर्ण डम्पिंग होतं. डम्पिंग होतं. आता डम्पिंग पूर्ण डायगरला मायामध्ये शिफ्ट झालेलं आहे त्या बाजूला. त्यामुळे ते बंद झालंय, पण आहे म्हणजे त्याचा वास वगैरे येतो, पण बंद झालंय. वेळ लागणार, क्लीन व्हायला थोडासा वेळ लागेल, क्लीन पण करताय. हा, ते बंद झालं. मेजर इश्यू राहिला नाहीये की पहिले डम्पिंगला गाड्या यायची, आता असं एकही गाडी येत नाही इकडे. आता तोच प्रश्न होता आपला, कचरा आणि धूळ काय म्हणशील? कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे धूळ भरपूर आहे. ठीक आहे, कारण की दिव्याची दुसरी ओळख आता धूळ म्हणून झालेली आहे, कचरा आणि कन्स्ट्रक्शन तेवढं चालू आहे ना त्याच्यामुळे. पण तुम्ही जर हे बघाल ना, जेव्हा 2020 जेव्हा आपण इथे आलो ना, तेव्हा तुम्हाला म्हणजे 1 लेन होता फक्त रोड, सिंगल लेन होता जो स्टेशन होता. ठीक आहे, पण आता तुम्ही बघाल ना तर तुम्हाला इथून 3 लेनचा रोड झालाय लिटरली. तर या ब्रिजचं काम मला वाटतं बाकी हे झालं की एकदम होईल. अजून दुसरा बेनिफिट म्हणजे तुम्हाला इथून बघा, स्टेशन 3 किलोमीटर वरती आहे. ते म्हणजे माझ्या लोकेशनचं सांगतो, स्टेशन 3 किलोमीटर वरती आहे. 2 किलोमीटर वरती तुम्हाला शिळपाट आहे. आणि आता परत तुम्हाला कनेक्टिव्हिटी वगैरे बाकी आहे. म्हणजे तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टमेंट मधून घ्यायला तयार आहात की ऍज अ राहायला म्हणून? काय म्हणशील? नाही, ऍक्च्युली मी राहायला आलो तर बेटर होईल इथे. असं नाही, इन्व्हेस्टमेंट वेल अँड गुड जर केली तर बदलापूरला करा, इथे करा. हे मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे कम्पॅरेटिव्ह मध्ये जर तुम्ही तिकडे हे कारण काय माहितीये का, थोडंसं ऍडजस्टमेंट करावे लागेल आणखी येणारे 5 ते 10 वर्ष. खूप 5 ते 10 खूप झाले. हार्डली आता मला वाटतं 2029 पर्यंत व्हायला पाहिजे. ओके, ह्या ज्या सुविधा आहेत त्या येणाऱ्या 2-3 काळात तुम्हाला नक्कीच चांगल्या पाहायला मिळतील. तर एकंदरीत अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. तर एक शेवटचा प्रश्न विचारतोय एकदम, म्हणजे हे आहे, आता तू जो दिव्यात, म्हणजे तुझं म्हणणं काय आहे दिव्यात? म्हणजे एक शेवटचा तोच प्रश्न आहे की दिव्यात फ्लॅट घ्यावा की न घ्यावा, हो की नाही, याच्यातच आवड आहे. ऑफकोर्स दिव्यात फ्लॅट घ्यायला पाहिजे. कारण की कसं माहितीये का, तुम्ही जर बॉम्बेमध्ये फ्लॅट घ्याल ना तर त्याची व्हॅल्यू एवढी वाढणार नाही नंतर. जसं मी तुम्हाला 5 वर्षामध्ये ऍटलीस्ट 10 लाख रुपये इथे वाढली. ठीक आहे, तर इथे तुमचे रेट वाढेल, कारण इथे डेव्हलपमेंट असं स्कोप इकडे डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे, बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. करेक्ट, हा महत्वाचं हे होतं. बुलेट ट्रेन, मेट्रोचं काम चालू आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू पण सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे बहुतेक अशा सुविधा आहेत त्या नाही आहेत, पण बहुतेक अशा गोष्टी आहेत. आता आपण कसं आहे, आम्ही दोघं आता इथे राहतोय 5 वर्ष, तर आम्ही पॉझिटिव्ह साईडच जास्त बघतोय इथे राहण्यासाठी. आणि कोणत्या पण ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, पॉझिटिव्ह साईडच नक्की बघणं चांगलं आहे. काही सुविधांचा अभाव आहे, पण त्या तुम्हाला ऍडजस्ट कराव्या लागतील थोड्या बहुत. त्या लवकरच सुधारतील असा अंदाज, म्हणजे असं वाटतं तर आहे, कारण की जशी डेव्हलपमेंट होते. तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता. बहुतेक ते जे आहे ना, आम्ही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही जर दिव्याचे रवी असे होता आणि हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला काय समस्या असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. म्हणजे ह्या कमेंटद्वारे इतरांना पण समजेल की दिव्यात घर घ्यायचं की नाही. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.